नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक कारागृह 2026 चा झालेला पेपर पाहणार आहे आणि या पेपर मधील मराठीच्या तसेच सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण आपण पाहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या उरलेल्या पेपरसाठी किंवा पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारतातील राज्यात राष्ट्रपती राजवट तेव्हा लागू केली जाते जेव्हा, आता या ठिकाणी पाहायचं राष्ट्रपती राजवट ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जेव्हा राज्यातील सरकार राज्यघटनेनुसार चालत नसेल किंवा राज्यातील घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे ढासळली असेल, म्हणजेच त्या ठिकाणचा कारभार हा घटनात्मकरित्या चालत नसेल, तर त्या ठिकाणी राज्यपाल राष्ट्रपतींना अहवाल देतात आणि त्या अहवालानुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ज्यावेळी राज्यातील घटनात्मक यंत्रणेचा भंग होतो किंवा घटनात्मक यंत्रणा कोसळते, ढासळते, कोलमडते, अशा वेळी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. तर यासोबतच पहा, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, तर कलम 356 नुसार. आणि भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू केली गेली ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. दुसरा प्रश्न पहा, सामुदायिक नेतृत्वातील योगदानासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? आता या ठिकाणी पहा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा पुरस्कार आहे, त्याला आशियाचं नोबेल पारितोषिक असं म्हटलं जातं आणि याची सुरुवात 1958 साली करण्यात आली होती. कधी? 1958 साली. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहिल्याच वर्षाचा पुरस्कार भारतातील आचार्य विनोबा भावे यांना देण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, सामुदायिक नेतृत्वातील योगदानासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? आचार्य विनोबा भावे. आता पुढे प्रश्न कोणते येऊ शकतात, तर पहिले व्यक्ती कोण किंवा पहिले विजेते कोण? ते देखील आचार्य विनोबा भावे. त्यासोबतच आशियातील पहिले व्यक्ती कोण? विनोबा भावे. भारतातील पहिले व्यक्ती कोण? विनोबा भावे. आणि महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? विनोबा भावे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण लक्षात काय ठेवायचं, सुरुवात 1958 आणि या पुरस्काराला आशियाचं नोबेल पारितोषिक असं म्हटलं जातं. पुढे पाहायचंय प्रश्न क्रमांक 3. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना खालीलपैकी भारताच्या कोणत्या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत फाशी देण्यात आली? आता या ठिकाणी पाहायचं बरं का, फाशी कधी दिली गेली? 23 मार्च 1931 ला. आणि मित्रांनो, त्यावेळी कोण व्हॉइसरॉय होता? तर लॉर्ड आयर्विन होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, लॉर्ड आयर्विन यांच्या कारकिर्दीमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यासोबतच 1931 सालीच काय झाला होता, महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये गांधी आयर्विन करार झाला, ज्यानुसार मित्रांनो महात्मा गांधी हे कुठे गेले होते, तर इंग्लंडला दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गेले होते. यावरून तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी 1931 साली लॉर्ड आयर्विन हे व्हॉइसरॉय होते आणि त्याच वर्षी 23 मार्च रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील वनांच्या प्रमाणाचा विचार करून खालीलपैकी कोणते पर्याय अयोग्य आहेत? आता या ठिकाणी पाहायचं, अयोग्य पर्याय आपल्याला सांगायचे आहेत, चुकीचे पर्याय सांगायचे आहेत. पहिलं पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर सर्वाधिक वन आहेत ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यासोबतच दुसरे विधान पहा, एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे. बरोबर आहे, या ठिकाणी टक्केवारी देखील गडचिरोलीमध्ये जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी विधान 2 योग्य आहे आणि विधान 1 अयोग्य आहे. आपल्याला काय विचारलं, अयोग्य कोणतं आहे? म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त एक विधान अयोग्य आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणती हमी देते? आता या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 काय सांगतं, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय डी. कलम 14 मध्ये काय दिलेलं आहे, तर कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षण. आता लक्षात ठेवायचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी कलम 14 देखील काय आहे, मूलभूत हक्क आहे, समानतेचा मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6.
घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कोणी मांडला या ठिकाणी पाहायचं आहे. घटत्या उपयोगितेचा नियम आहे तो अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला होता. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे? पर्याय डी. अल्फ्रेड मार्शल यांनी हा नियम किंवा सिद्धांत मांडलेला होता. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो त्यांचं पुस्तक कोणतं आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये त्यांनी हा नियम मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच आर्सेनिक प्रदूषणाच्या चिंतेमुळे साल्विन नदी चर्चेत होती. साल्विन नदी खालीलपैकी कोणत्या देशांतून वाहते? आता या ठिकाणी पाहायचं आहे. साल्विन नदी ही चीन म्हणजे तिबेटमधून म्यानमार आणि म्यानमारमधून थायलंडमध्ये जाऊन पुढे अंदमानच्या समुद्राला मिळते. म्हणजे या ठिकाणी ती चीन, थायलंड आणि म्यानमार या देशांतून वाहते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. चर्चेत का होती? कारण या ठिकाणी खाणकाम मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या नदीच्या पाण्यामध्ये आर्सेनिकचं आणि इतर जड धातूंचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे ती नदी प्रदूषित झालेली असल्यामुळे चर्चेत होती. प्रश्न क्रमांक 8. नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? या ठिकाणी पाहायचंय. नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा विधेयक म्हणजेच 106व घटनादुरुस्ती विधेयक यानुसार लोकसभा आणि राज्यातील विधानसभांमध्ये महिलांना 33% जागा राखीव करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. रेल्वे सुरक्षा दलाने म्हणजे RPF ने मानव तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? आता मित्रांनो मागचा प्रश्न असू दे किंवा हा प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आधीच पाहिलेले होते. या ठिकाणी RPF करून ऑपरेशन आहट राबवण्यात आलेला आहे, ज्यानुसार मानवी तस्करीला प्रतिबंध केला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए ऑपरेशन आहट. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. वेग काळ आलेखाखालील क्षेत्रफळ कोणते भौतिक परिणाम दर्शवते? आता या ठिकाणी पहा. वेग काळ आलेखाखालील क्षेत्रफळ आहे ते काय दाखवतं? तर निश्चित वेगानं निश्चित काळामध्ये पार केलेलं अंतर दाखवतं. म्हणजे काय असणार आपलं उत्तर? पर्याय डी अंतर. ठीक आहे. वेग काळ आलेखाखालील क्षेत्रफळ हे अंतर दर्शवते. प्रश्न क्रमांक 11. घन पदार्थाचे थेट वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? आता या ठिकाणी काय विचारलंय? घन पदार्थाचा थेट वायू होणं. पुढे पहा काय दिसतंय? गोठण म्हणजेच द्रवाचा स्थायी होणं. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ होणं म्हणजे गोठण. संघनन या ठिकाणी काय? संघनन म्हणजे वाफेचं किंवा वायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं. उदाहरणार्थ काय? पाऊस पडणे. ठीक आहे. तिसरा डी काय आहे? बाष्पीभवन म्हणजे काय? तर द्रवापासून त्याचं रूपांतर वायूमध्ये होणं. ठीक आहे. याला म्हणायचं बाष्पीभवन. उदाहरणार्थ पाण्याची वाफ. आणि पुढे ऊर्ध्वपातन याच्यामध्ये काय होतं? तर एखाद्या स्थायू पदार्थाचं रूपांतर थेट वायू पदार्थामध्ये होतं. द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायूमध्ये रूपांतर होणं याला काय म्हणायचं? ऊर्ध्वपातन म्हणायचं. दुसरं नाव आहे संप्लवन. आणि याचं उदाहरण कोणतं? तर डांबर गोळी. डांबर गोळी काय होते? हळूहळू लहान होत जाते, कारण या ठिकाणी त्याचं संप्लवन किंवा ऊर्ध्वपातन होत असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं. ऊर्ध्वपातन प्रक्रियेमध्ये स्थायूचं रूपांतर थेट वायूमध्ये होत असतं, द्रवामध्ये होत नाही. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 12. अर्थशास्त्रामध्ये संधी खर्च म्हणजे काय? आता या ठिकाणी पहा. जेव्हा आपण वस्तूची किंमत ठरवतो त्यावेळी काही ठराविक किमती आपण आधीपासून ठरवलेल्या असतात, परंतु त्यातलीच आपण एक किंमत निवडतो. परंतु ती किंमत वगळता इतर अशी एखादी किंमत असते ज्या किमतीला आपण योग्य किंमत मानू शकतो, त्या किमतीला आपण वगळून टाकलेलं असतं. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं संधी खर्च. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सोडून दिलेल्या पुढील उत्तम पर्यायाची किंमत. आता समजा आपण एका वस्तूची किंमत 100 रुपये सांगितली, परंतु आपण काही वेळा त्याची किंमत 110 सुद्धा धरली होती. त्यामुळे या ठिकाणी काय होतं? आपण ही किंमत योग्य धरली असली तरी या किमती व्यतिरिक्त 110 ही देखील उत्तम पर्यायी किंमत असू शकली असते, म्हणून याला काय म्हणणार आपण? संधी खर्च म्हणणार. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय सी सोडून दिलेल्या पुढील उत्तम पर्यायाची किंमत. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी आणि S.S. चिपळूणकर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी वरीलपैकी सर्व व्यक्तींनी
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. प्रमुख कोण होते? प्रमुख होते गणेश वासुदेव जोशी, म्हणून यांना आपण काय म्हणतो? सार्वजनिक काका असं देखील म्हणतो. काय म्हणतो? सार्वजनिक काका. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, सार्वजनिक सभेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2 एप्रिल 1870 ला. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, योग्य जोड्या लावा. राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हा. चांदोली कुठं आहे मित्रांनो? सांगली, सातारा, कोल्हापूर. या ठिकाणी कोणता दिलाय? सांगली दिलाय, म्हणजे ब, एक साठी ब. नवेगाव बांध गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गोगामल अमरावती जिल्ह्यामध्ये. म्हणजे क्रम कसा झाला? ब क ड अ, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. बी सी डी ए, पर्याय डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत? या ठिकाणी पहा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नियुक्ती कोण करतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, या सर्वांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते. म्हणजे पहिलं विधान आपलं उत्तर नसणार आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, हे तर आपण पाहिलं, हे देखील नसणार आहे. त्यासोबत राज्यांचे राज्यपाल यांची नियुक्ती आणि नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करत असतात. म्हणजे या ठिकाणी हे देखील आपलं उत्तर नसणार आहे. तर पुढे पहा काय आहे? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते. आणि निवडणूक कोणामार्फत होते? निवडणूक मंडळामार्फत होते. निवडणूक मंडळ म्हणजे काय? या निवडणुकीसाठी जे व्यक्ती मतदान करतील ते सर्व या निवडणूक मंडळामध्ये असतील, म्हणजेच इलेक्टोरल कॉलेजमध्ये असतील. आणि मित्रांनो, यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर संसदेच्या सर्व सदस्यांचा, म्हणजेच लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या निर्वाचित आणि नामनिर्देशित सर्व सदस्यांचा समावेश या इलेक्टोरल कॉलेजमध्ये होतो. म्हणजेच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये संसदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सर्व सदस्य मतदान करू शकतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं? उपराष्ट्रपतींची निवडणूक किंवा नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून न होता निवडणुकीद्वारे होते. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. या पदाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करू शकत नाहीत. पुढे प्रश्न क्रमांक 16, हाडाला हाडाशी जोडणारे उत्तक कोणते? आता मित्रांनो, हाडाला हाडाशी जोडायचं म्हटलं काय वापरलं जाईल? तर लिगामेंट, म्हणजे अस्थिबंध वापरला जाईल. अस्थिबंध काय करेल? हाडाला हाडासोबत जोडेल. आपण आपल्या गुडघ्यामध्ये पाहिलं असेल तर काय होतं? गुडघ्यापासून खालचा भाग आणि गुडघ्यापासून वरचा भाग दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूला कशाने जोडलाय? लिगामेंटनं जोडला गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? हाडानं जोडण्याचं काम काय करतं? अस्थिबंध म्हणजे लिगामेंट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यासोबतच एखाद्या स्नायूला हाडासोबत जोडायचं असेल तर कोणतं वापरलं जाईल? तर स्नायुबंध, टेंडन. म्हणजे या ठिकाणी काय करायचं? जर प्रश्न आला स्नायूला हाडासोबत जोडणार काय असतं, तर ते स्नायुबंध म्हणजेच टेंडन असतं. ठीक आहे. त्याचं उदाहरण कुठे असेल? आपल्या हाताची मूठ वळल्यानंतर आपल्या समोर जे भाग येतो, जो कणखर असतो, ज्यांना आपण मारू शकतो, तिथं आपल्याला काय दिसतात? टेंडन दिसून येतात. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17, महात्मा गांधींच्या पहिल्या आमरण उपोषणाची नोंद खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, महात्मा गांधी यांनी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणतं आंदोलन केलं? चंपारण सत्याग्रह केला. परंतु या ठिकाणी हे आंदोलन होतं, उपोषण नव्हतं. परंतु महात्मा गांधींनी पहिलं आमरण उपोषण आहे ते अहमदाबाद गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. महात्मा गांधींच्या पहिल्या आमरण उपोषणाची नोंद आहे ती अहमदाबाद गिरणी कामगार संघाच्या संपाच्या वेळी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि हा संप कधी झाला होता? 1918 साली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? साल्हेर, अंजनेरी, धोडप नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि रायकोट हा कुठे आहे? धुळे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय ए, रायकोट हा नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. कुठे आहे? धुळे जिल्ह्यामध्ये. काही ठिकाणी याचं उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा असं देखील म्हणतील, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं, रायकोट म्हटलं की धुळे जिल्हा. प्रश्न क्रमांक 19, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या लग्नास गांधी लग्न असे नाव दिले आहे? विधवा विवाह, कायद्याने योग्य वयात न केलेले लग्न, दोन्ही पर्याय चूक आणि दोन्ही पर्याय बरोबर. या ठिकाणी पहा, गांधी विवाह म्हणजे काय? कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि अगदी सामान्य, जास्त खर्च न करता भटजींशिवाय केलेलं लग्न म्हणजे काय असतं?
तर गांधी लग्न म्हणजेच काय साधेपणाने केलेलं लग्न. म्हणजे वरील दोन्ही पर्याय काय चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. पंजाब मधील फुटीरतावादी चळवळीने कोणत्या नावाने आंदोलन सुरू केले आहे? या ठिकाणी पहा, पंजाब मध्ये सध्या खलिस्तान आंदोलन मोठ्या प्रमाणात तोंड वर काढत आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, खलिस्तान आंदोलन पंजाब मध्ये सुरू आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताला मुख्यतः प्रजासत्ताक मानले जाते कारण, आता प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजेची सत्ता असलेला देश. आणि मित्रांनो, प्रजासत्ता असणं म्हणजे काय? तर देशाचा प्रमुख प्रजेकडून निवडला जाणं म्हणजेच प्रजासत्ताक असणं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? राज्याचा किंवा देशाचा प्रमुख आहे तो प्रजेकडून निवडून दिला जातो म्हणजेच प्रजासत्ताक आहे. पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आज्ञापत्र हा ग्रंथ मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. तो रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. योग्य जोड्या लावा नदी आणि उपनदी. गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे? पूर्णा. ठीक आहे. म्हणजे अ साठी 2. कृष्णाची नदी उपनदी भीमा नदी. तापीची गिरणा आणि गंगाची गंडक. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर 2, 1, 3, 4 हे कुठं दिलंय? तर पर्याय ए मध्ये दिलंय. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. चंद्रयान 3 ही मोहीम कोणत्या संस्थेने पूर्ण केली? या ठिकाणी पहा, चंद्रयान 3 ही मोहीम आहे ती भारताच्या अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोनं पूर्ण केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि मित्रांनो, इस्रो चंद्रयान 3 यान आहे ते कुठं उतरलं? दक्षिण ध्रुवावर उतरलेलं आहे. आणि उतरणाऱ्या पॉइंटला काय नाव देण्यात आलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 मोहिमाचं जे यान उतरलं त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आलेलं आहे? ठीक आहे. हे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. त्यासोबतच पहा, या ठिकाणी उतरलेल्या लँडरला विक्रम आणि रोवरला प्रज्ञान ही नावं दिली गेली आहेत. प्रश्न क्रमांक 25. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता होता? या ठिकाणी पाहायचंय, जर आपण 2026च्या वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकाचा विचार केला तर या ठिकाणी भारत हा 180 देशांच्या यादीमध्ये 157व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, तद्भव म्हणजे काय आणि तत्सम म्हणजे काय? पहिलं पहा, तत्सम म्हणजे काय? जर एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीमध्ये आला असेल तर त्याला म्हणायचं तत्सम. आणि जर एखादा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये बदल झाला असेल तर त्याला म्हणायचं तद्भव. परंतु तत्सम आणि तद्भव हे दोन्ही शब्द संस्कृत भाषेशी संबंधित आहेत. इतर भाषांमधील शब्दांना तत्सम किंवा तद्भव म्हटलं जाणार नाहीये. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, नयन तत्सम आहे, हसरा धातू साधित आहे, गुडघा देशी शब्द आहे आणि कोवळा हा शब्द कोमल या तत्सम शब्दापासून बनलेला आहे. म्हणजे काय झालं तर कोवळा हा संस्कृत शब्दापासून बनला असल्यामुळे तद्भव आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, कोवळा हा शब्द तद्भव आहे. इतर मध्ये नयन तत्सम, हसरा धातू साधित आहे आणि गुडघा या ठिकाणी देशी शब्द आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 27. राहुल गोगलगाईसारखा हळूहळू चालत होता. या वाक्यातील उपमान सांगा. आता या ठिकाणी उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय? उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्या सोबत तुलना करायची आहे ते. तुलना कोणाची केली? राहुलची केली. म्हणजे राहुल काय झाला वाक्यातील उपमेय. कोणासोबत केली? गोगलगाई सोबत केली. म्हणजे गोगलगाई झाली या वाक्यातील उपमान. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? उपमान. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय सी, गोगलगाय हे या वाक्यातील उपमान आहे. प्रश्न क्रमांक 28. अयोग्य जोडी ओळखा. सामासिक शब्द आणि विग्रह. जन्मखोड, जन्मापासून खोड, विग्रह बरोबर आहे. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण हे देखील बरोबर आहे. देशगत, देशाला गत, देशाला गेलेला हे देखील बरोबर आहे. आणि बुद्धिभ्रष्ट याचा विग्रह कसा असतो? बुद्धीने भ्रष्ट असा असतो. इथं काय दिलंय? बुद्धीसाठी भ्रष्ट. हे चुकलेलं आहे. काय पाहिजे? बुद्धीने भ्रष्ट असं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय बी हे आपलं उत्तर आहे. बुद्धिभ्रष्ट हा शब्द किंवा ही जोडी चुकीची दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. विराटने सामना जिंकला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वाक्यातील आणि या उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, आणि हा शब्द
दोन वाक्यांना जोडून एकत्र आणण्याचं काम करतोय, म्हणजेच दोन वाक्यांचा समुच्चय करण्याचं काम करतोय. म्हणून या ठिकाणी आणि काय आहे, समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. आणि व हे काय आहेत, समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय. ठीक आहे. त्यासोबतच पहा न्यूनत्व बोधक कोणते आहेत, पण, परी, परंतु, न्यूनत्व बोधक. विकल्प बोधक कोणते, अथवा, किंवा, वा ही काय आहेत, विकल्प बोधक. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखायचे इतर जोड्या बरोबर असणार आहेत. या ठिकाणी पहा चिरकाल अल्पकाल बरोबर आहे, कृश स्थूळ बरोबर आहे, गंभीर अवखळ बरोबर आहे. परंतु ऐलतीर काय असणार, ऐलतीरला पहिलं तीर असणार. या ठिकाणी काय दिले, अपरिहार्य दिले, म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे तिसरी जोडी ही अयोग्य आहे, चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 31, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, योग्य विचारलंय, मागच्या प्रश्नामध्ये अयोग्य विचारलं होतं. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न व्यवस्थितच वाचायचे आहेत नेहमी. प्रश्न काय होता, योग्य पर्याय निवडायचा आहे. आता पहिलं वाक्य पहा काय दिलंय, शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार संथ या शब्दातील अनुस्वारा समान होतो. आता या ठिकाणी पहा अनुस्वाराचा उच्चार कसा होतो, समजा हा अनुस्वार आला तर त्याच्यानंतर जे काही व्यंजन आला असेल त्याच्यानुसार अनुस्वाराचा उच्चार होतो. उदाहरणार्थ जर ट आला असेल अनुस्वारानंतर तर अनुस्वाराचा उच्चार आहे तो ट च्या गटातील न सारखा होतो. ठीक आहे. त्यासोबतच जर त आला असेल तर अनुस्वाराचा उच्चार आहे तो त्याच्याच गटातील अनुनासिकासारखा म्हणजेच न सारखा होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा अनुस्वारानंतर दोन्ही ठिकाणी काय आलेलं आहे, या ठिकाणी आलेला आहे शांततामध्ये त आणि संत मध्ये थ. आणि त आणि थ च्या गटातील अनुस्वार कोणता असतो, सॉरी अनुनासिक कोणता असतं, न असतो. त्यामुळे दोन्हीचा उच्चार कसा होणार आहे, तर त च्या गटातील अनुनासिकासारखा होणार आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं विधान योग्य आहे. शांततामधील अनुस्वाराचा आणि संथमधील अनुस्वाराचा उच्चार समान असतो. ठीक आहे. पहिलं विधान योग्य. दुसरं विधान पहा, चक्र या शब्दातील च हा वर्ण तालव्य प्रकारचा आहे. तालव्य म्हणजे काय, उच्चार होताना त्याला य जोडलेला असतो. च, छ, ज, झ यांचा उच्चार होताना त्याला य जोडला असेल तर त्याला तालव्य म्हणायचं, आणि जर अ जोडला असेल तर त्याला दंत तालव्य म्हणायचं. मग या ठिकाणी पहा चक्र, च चा उच्चार कसा होतोय, च असा होतोय, म्हणजे य जोडल्यासारखा होतोय. म्हणजेच या ठिकाणी काय होतोय, तालव्य उच्चार होतोय. म्हणजे या ठिकाणी च काय आहे, तालव्य आहे. म्हणजे दोन्ही विधानं योग्य दिलेली आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी, दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 32, संक्रांतीला मुले पतंग उडवतात या वाक्याचे मिश्र वाक्य करा. आता मिश्र वाक्य कसं बनतं, तर त्या वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय जोडलं गेलं तर ते वाक्य मिश्र वाक्य बनतं. आणि जर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय जोडलं गेलं तर ते वाक्य संयुक्त वाक्य बनतं. मग या ठिकाणी पहा मुले पतंग उडवतात उभयान्वी अव्यय आलेलंच नाही, म्हणजे हे नाहीये. संक्रांती येते आणि मुले पतंग उडवतात आणि हे उभयान्वी अव्यय आहे. कोणत्या प्रकारचं, वर पाहिलं आपण समुच्चय बोधक. आणि मित्रांनो समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय हा प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. मग राहिलं काय, पर्याय एक. काय पर्याय एक आहे, संक्रांती आली की मुले पतंग उडवतात. त्याच्यामध्ये की हे काय आलेलं आहे, संकेत बोधक उभयान्वी अव्यय. आणि मित्रांनो संकेत बोधक उभयान्वी अव्यय आहे तो गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, की हे गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य कसं बनलं, तर मिश्र वाक्य बनलं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, हे मिश्र वाक्य तयार होत आहे. प्रश्न क्रमांक 33, योग्य जोड्या लावा. व्याकरणकर्ते आणि त्यांचं जन्मस्थळ. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म कुठे झाला, पुण्यामध्ये, म्हणजे अ साठी 2. मोरव केशव दामले यांचा जन्म मालगुंड या ठिकाणी, म्हणजे 2 साठी 1. गोपाल गणेश आगरकर टेंभू हे सर्वांना माहित असेल. आणि अंजली अरुण सोमन निफाड. म्हणजे क्रम कसा आहे आपला, 2, 1, 4, 3. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, 2, 1, 4, 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, मुसळधार पाऊस पडला व या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आता उद्देश विस्तार म्हणजे काय, सुरुवातीला पहा उद्देश म्हणजे काय, उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. या ठिकाणी पडणारा कोण आहे, पाऊस, म्हणजे पाऊस हा वाक्यातील उद्देश किंवा कर्ता आहे. आणि कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द काय असतात, उद्देश विस्तार असतात. पाऊस कसा होता, तर मुसळधार होता. म्हणजे या ठिकाणी मुसळधार हा शब्द काय आहे, पाऊस या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतोय, म्हणून तो या ठिकाणी उद्देश विस्तार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय डी, मुसळधार हा या वाक्यातील उद्देश विस्तार आहे.
पाऊस उद्देश असेल तर मुसळधार हा उद्देश विस्तार. प्रश्न क्रमांक 35. निखिल भाकरी खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? रीती भूतकाळ क्रियापद शेवट कशाने होतो? त अधिक असे, त अधिक असे. मग काय होतं या ठिकाणी? निखिल भाकरी खात असे म्हणजे पर्याय सी. क्रियापद शेवट कशाने होतो रीती भूतकाळामध्ये? त अधिक असे. ठीक आहे. त अधिक असतो, असते, असतात असं असेल तर रीती वर्तमान काळ. पर्याय ए काय आहे? रीती वर्तमान काळ आहे. निखिल भाकरी खाणार हा साधा भविष्यकाळ आहे आणि निखिल भाकरी खात जाईल त अधिक येईल असणार क्रियापद त्या ठिकाणी काय असणार? रीती भविष्यकाळ. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काय लक्षात ठेवणार? त अधिक असे रीती भूतकाळ, त अधिक असतो, असता असतो, असते, असतात रीती वर्तमान काळ आणि त अधिक येईल असणार क्रियापद त्या ठिकाणी रीती भविष्यकाळ. लक्षात ठेवायचंच आहे. प्रश्न क्रमांक 36. केसाने गळा कापणे म्हणजे काय? विश्वासघात करणे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 37. चुलत भाऊ हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता या ठिकाणी पहा, चुलत भाऊचा विग्रह कसा होतो? चुलत्याचा मुलगा म्हणून भाऊ असा याचा विग्रह होतो. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी विग्रह होताना मधली पद विग्रह नाही होताना विग्रहामधून सामासिक शब्द तयार होताना मधली पद गाळली जातात किंवा लोप पावतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास. मग या ठिकाणी काय होतं? चुलत्याचा मुलगा म्हणून भाऊ किंवा चुलत्याचा मुलगा या नात्यानं भाऊ, यामध्ये मुलगा या नात्यानं हे तीन शब्द गाळले जातात किंवा लोप पावतात म्हणून याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. चुलत भाऊ मध्ये काय आहे? मध्यम पदलोपी समास. याला दुसरं नाव कोणतं असतं? लुप्त पद कर्मधारय समास, कारण हा कर्मधारय समासाचा एक उपप्रकार आहे. प्रश्न क्रमांक 38. कोलाहल किंवा विलाप या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी पहा. कोलाहल विलाप म्हणजे काय? तर रडारड किंवा आकांत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. कोलाहल किंवा विलाप म्हणजेच आकांत किंवा रडारड किंवा गोंधळ. ठीक आहे. आणि वितान म्हणजे काय मित्रांनो? वितान लक्षात ठेवायचं आहे. वितान म्हणजे आकाश. प्रश्न क्रमांक 39. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द नाही. या ठिकाणी पहा, खाली दिलेल्या शब्दांपैकी पगार पोर्तुगीज, फणस पोर्तुगीज, कोरडा पोर्तुगीज, परंतु बटन हा शब्द इंग्रजीमधून मराठीमध्ये आलाय म्हणजे हा पोर्तुगीज नाही. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 40. साहित्यिक व त्यांच्या टोपणनावे यांच्या जोड्या लावा. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, रानकवी नाधो महानोर, कृष्ण कुमार सेतू माधव पगडी. माधव म्हणजे कृष्ण आणि म्हणून माधव यांच्या पित्याचं नाव आहे म्हणून या ठिकाणी त्यांचं टोपण नाव काय ठेवलं? त्यांनी कृष्ण कुमार ठेवलं म्हणजे कृष्णाचा मुलगा किंवा माधवचा मुलगा. आणि पुढे दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे म्हणजे आपलं उत्तर काय? 3, 4, 1, 2. कुठं आहे 3, 4, 1, 2? पर्याय ए मध्ये म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. आम्ही बाजरी खातो या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, आम्ही बाजरी खातो म्हणजे डायरेक्ट बाजरी खातो का? नाही. आम्ही बाजरी खातो असा अर्थ न घेता संबंधित असा अर्थ बदलून दुसरा अर्थ घेतो. कोणता? आम्ही बाजरीच्या पिठाची भाकरी खातो. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी शब्दांचा अर्थ आहे असा न घेता योग्य असा दुसरा अर्थ घेतला जातो त्या ठिकाणी त्याला म्हणायचं लक्षणा शब्दशक्ती. आणि त्याचा अर्थ कोणता असतो? लक्ष्यार्थ असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय सी. या ठिकाणी लक्षणा शब्दशक्ती आहे म्हणून या ठिकाणी लक्ष्यार्थ हा याचा काय असतो? अर्थ असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहायचं शब्दशक्ती किती आहेत? 3. कोणत्या कोणत्या? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. समजा जर आपण असा अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं अभिधा शब्दशक्ती. जर आपण असा अर्थ न घेता योग्य असा वेगळा अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं लक्षणा शब्दशक्ती. आणि जर आपण असा अर्थ न बदलता व्यंगात्मक अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं व्यंजना शब्दशक्ती. आणि मित्रांनो त्यांचे अर्थ कोणते आहेत? अभिधाचा अर्थ वाच्यार्थ, लक्षणाचा लक्षार्थ आणि व्यंजनाचा व्यंगार्थ. प्रश्न क्रमांक 42. आई सारखी आईच या वाक्यातील अलंकार ओळखा. त्या ठिकाणी पहा काय म्हटलं? आई सारखी आईच म्हणजे दुसरं कोणी आईसारखं नाही. मग या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? जेव्हा
उपमेयासारखं दुसरं काही नसताना उपमेयाची स्वतःची उपमा त्याला दिली जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं, अनन्वय अलंकार म्हणायचं. मग या ठिकाणी काय झालं, आईसारखं दुसरं काहीच नाही त्यामुळे आईची उपमा आईलाच दिली गेली म्हणून या ठिकाणी अनन्वय हा अलंकार झाला. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. रूपक कधी असतो, जेव्हा उपमेय आणि उपमान एकरूप आहेत, त्यांच्यामध्ये काहीच बदल नाही असं सांगितलेलं असतं, त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. श्लेष कधी, एकच शब्द जर भिन्न अर्थाने वाक्यामध्ये वापरला गेला तर श्लेष अलंकार असतो. आणि दृष्टांत कधी, एखादं उदाहरण पटवून देण्यासाठी एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण किंवा दाखला देणं म्हणजे दृष्टांत अलंकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, चुकीचा पर्याय निवडा. राजधानी एक्सप्रेस भोपाळला पोहोचली असेल, अपूर्ण भूतकाळ. पोहोचली असेल हा काय आहे, पूर्ण भविष्यकाळ आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर इथं निघालं, पर्याय ए हे उत्तर चुकीचं आहे. पुढे पाहायचं, शरद नुकताच दिल्लीवरून आलेला आहे. आला आहे म्हणजे काय, पूर्ण वर्तमान काळ. ती खेळत जाईल, रीती भविष्यकाळ. काय आपण पाहिलं, त अधिक येईल असणारं क्रियापद, रीती भविष्यकाळ. पुढे, सूर्याने क्षणात झेल घेण्यासाठी उडी मारली. या ठिकाणी काय झालं, उडी मारली, साधा भूतकाळ. याच्यामध्ये भूतकाळ दिसतोय परंतु निश्चित काळाचा अर्थ किंवा काळाचा बोध होत नाही म्हणून साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 45, प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणतात. शब्दापूर्वी जर एखादा शब्द जोडला गेला तर त्याला म्हणायचं उपसर्ग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आणि नंतर जोडला गेला तर त्याला काय म्हणायचं, प्रत्यय म्हणायचं. प्रश्न क्रमांक 46, पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य शोधा. वाक्य पहा कसं असायला पाहिजे. अद्याप घरातील एकाही गावात वीज पोहोचली नाही, असं नाहीये. ठीक आहे, गावातील एकाही घरात म्हणजे कसं असेल, अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोहोचली नाही, हे योग्य वाक्य आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 47, सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे. या वाक्यातील कर्ता कोणता. आता कर्ता कोण, वाक्यातील क्रिया करणारा. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला, क्रियापदाला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा. सांभाळणारे सांभाळणारी सांभाळणारे कोण, सांभाळणारे शिक्षक. म्हणजे काय झालं, शिक्षक हे वाक्यातील कर्ता झाले. म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 48, पुढील शब्द प्रकार काय म्हटले जाते. आता या ठिकाणी पुढील शब्दांना काय म्हटलं जातं, जा, ए, कर, बस, बोल इत्यादी काय आहेत, हे मित्रांनो धातू आहेत, सिद्ध धातू आहेत, सिद्ध शब्द आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी. धातूनच काय म्हणायचं, सिद्ध शब्द असं म्हणायचं, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, खालील वाक्यांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य सांगितलेलं या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत, पुन्हा सांगतोय. माझे तेवढे काम कर, यातील कर हे संकेतार्थी क्रियापद आहे. कर हे काय आहे, आज्ञार्थी क्रियापद आहे, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. फलंदाजी करावी तर सचिननेच यातून योग्यता सूचित होते, बरोबर आहे. फलंदाजी करण्यास सर्वात योग्य कोण आहे, सचिन आहे, असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. कोणत्या वाक्यातून, फलंदाजी करावी तर सचिननेच. म्हणजे या ठिकाणी काय दाखवली, योग्यता दाखवली. म्हणजे दोन्ही विधान काय आहेत, फक्त विधान 2 हे योग्य आहे आणि विधान 1 चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय, अयोग्य म्हणजे चुकीचं विधान विचारलंय, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4. फक्त 1 अयोग्य आहे आणि 2 आहे ते योग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, योग्य जोड्या लावा. वाक्य आणि प्रकार. बसमध्ये शरदला मळमळते. आता मळमळते, उजाडले, सांजावले हे काय आहेत, भावकर्तृ क्रियापद आहेत. आणि मित्रांनो यांनी जोडलेले वाक्य नेहमी काय असतं, भाव्य प्रयोगातील असतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, मळमळते भाव्य प्रयोग. आणि कोणता पर्याय भाव्य प्रयोगाचा आहे, पर्याय सी. म्हणजे 1 साठी सी असणार आहे. पोलिसांनी चोर पकडला. चोर कर्म, पोलीस करता. एक चोर पकडला, अनेक चोर पकडले. म्हणजे काय झालं, क्रियापदाचं रूप पकडलाचं पकडले कधी होतं, जेव्हा आपण कर्माचं वचन बदलतो. आणि मित्रांनो कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणजे कर्मणी प्रयोग. म्हणजे 2 साठी बी. आणि मयूरचे पेन काल हरवले. हरवणारे काय आहे, पेन आहे. म्हणजे पेन वाक्यातील कर्ता आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म आलेलं नसल्यामुळे काय झालं, अकर्म कर्तरी प्रयोग झाला. म्हणजे 3 साठी ए असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी बी ए. सी बी ए कुठं दिलंय, तर पर्याय बी मध्ये. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे नाशिक कारागृहाच्या पेपरमधील. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच जर तुमचे कोणी मित्र या परीक्षांसाठी तयारी करतायत तर त्यांच्यासोबत देखील आपला व्हिडिओ आणि आपलं चॅनल नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.